घोटाळ्याची कल्पना अजितदादांना देऊनही काही उपयोग झाला नाही असा गंभीर आरोप फसवणूक झालेल्या यंत्रमालकांना केलेला आहे। वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 साथीदारांनी अनुदान म्हणून शेतकऱ्यांकडून करोडो रुपये घेतल्याचा आरोप होतोय। विविध शहरांमधून फसवणूक झालेले शेतकरी समोर येऊ लागलेत। पाहूया। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर होत असलेल्या हार्वेस्टर घोटाळ्याच्या आरोपात आता तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनीच सारा घटनाक्रम सांगून कराडसह सर्वांवर आरोपांची सुई रोखली आहे। ऊस तोडणीच्या हार्वेस्टर मशीनचं थकलेलं अनुदान मिळवून देतो म्हणून कराडच्या साथीदारांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना खोटं आमिष दाखवलं आणि 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेऊन नंतर मारहाणही केली आहे। 2024 साली सह्याद्री अतिथीगृहावर कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत झालेली बैठक, त्यानंतर नवी मुंबई आणि परळीतल्या अनुसया हॉटेलमध्ये दिलेले पैसे याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेतकऱ्यांनी दिले। या यंत्राला ऊस तोडणीचं हार्वेस्टर यंत्र म्हणतात। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून हार्वेस्टर यंत्र मालकांना 40% अनुदान दिलं जातं। मात्र 2018 पासून हार्वेस्टर मालकांना हे अनुदान मिळालेलं नव्हतं। 35 ते 36 लाखांपर्यंतची अनुदानाची प्रत्येकी रक्कम सरकारकडे थकली होती। त्यावर आपण तुम्हाला अनुदान मिळवून देतो, त्यासाठी प्रत्येकी 8 लाख रुपये द्या असं म्हणून वाल्मिक कराडनं शेतकऱ्यांना आमिष दिलं। जवळपास 140 शेतकऱ्यांना कराड आणि त्याच्या साथीदारांनी विश्वास दिला। आरोपांनुसार कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत, आपण तातडीनं अनुदान मिळवून देऊ म्हणून कराडनं सांगितलं। 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये कराड आणि त्याच्या साथीदारांनी घेतले। गेलो सगळीच रातोरात। 13 तारखेला रात्रीच्या रातोरात गेलो। 14 तारखेला आम्हाला सांगितलं मुंडे साहेब तिथे येणार, आम्ही सह्याद्री अतिथीगृहाला जवळजवळ 300-400 लोक गेलो, शेतकरी मशीन मालक। मग त्यातले 150-250 लोकांची आयडेंटिटी घेऊन लोक आत घेतली आमची। आत घेतल्यानंतर तिथं वाल्मिकांना कराड, आमचे जितो पालवे, संघटनेचे लोक, सानप, नामदेव सानप हा होता। सगळ्यांनी मग आम्ही चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था केली। मुंडे साहेब आले 1 तासानंतर, चर्चा झाली। आमचं आडत होतं काय, आमचं ठरलं होतं की सबसिडी अकाउंटला जमा की बँकेतली लोकरची चावी त्यांना द्यायची, असे ठरलं होतं। पण अचानक रोख रक्कम द्यायची, आम्ही बी हापकून गेलो। ठरलेलं बदललं प्लॅनिंग। तिथे गेल्यानंतर मग सगळं वातावरण बघितलं। मग असं मुंडे साहेबांनी विश्वास दिला की क्ल्यू दिला आम्हाला की तुम्हाला मिळवून देतो, तुम्ही ह्या मार्गाने चाला सगळी। आणि रात्री 12-1 वाजता पैसे आमचे सगळे बरोबर होते। पनवेल येथे नवी मुंबईला देवसी रेसिडेन्सी लॉजवरती यांनी 17 नंबरचा रूम घेतली होती डबल भाड्यानं। या ठिकाणी कराड साहेब होते, नामदेव साहेब होता। 80-90 लोकांनी त्या लॉजवरती कॅश दिली। तिथला फोटो पण आहे, सावंत मशीन मला काय सातारचा, त्याचा फोटो आहे, तुम्हाला फोटो पाठवतो। काही फोटो परत तिथलं 80-90 कलेक्शन झाल्यानंतर पोती भरून नेली। दुसऱ्या दिवशी परळीला गेली, अनुसया हॉटेलमध्ये तिथं राहिलेल्या लोकांची रक्कम गोळा केली। शेतकऱ्यांच्या आरोपानुसार सह्याद्री अतिथीगृहावरच 8 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं। मात्र वाल्मिक कराडनं त्यांना नवी मुंबईतल्या देवीस रेसिडेन्सी या हॉटेलवर यायला सांगितलं। दाव्यानुसार याच हॉटेलमध्ये शेतकऱ्यांनी प्रत्येकी 8 लाख रुपये वाल्मिक कराड आणि जितेंद्र छबुराव पालवे या दोघांकडे सुपूर्द केले। उरलेल्या काही शेतकऱ्यांनी थेट परळीमध्ये जात वाल्मिक कराड आणि त्याचा दुसरा साथीदार नामदेव सानप यांना हे पैसे दिले। ही सर्व रक्कम 11 कोटी 20 लाखांच्या घरात होती। अनेक महिने लोटूनही अनुदान मिळालं नसल्यानं शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडकडे पैसे देण्याचा तगादा लावला। यावर अनेक शेतकऱ्यांना परळीत बोलून त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आता हे शेतकरी करतात। अजितदादांनी पाठीशी घालून त्यांना ही कल्पना दिली होती। 8 लाख गुंतले। बारामतीचे मशीन मला काय त्यात 10-5 जण। अजितदादाच्या मतदारसंघातले 10-12 जण ह्या पैशात आहेत। म्हणजे ही कल्पना अगोदर दिलेली कानावर घातलंय। म्हणजे अजितदादांनीही लक्ष दिलं नाही, विचारच केला नाही। विरोधी बाकावर होते तेव्हा आमच्यासारखं बोलले। बाग बदलला की अरे तुम्हाला कोण 40 लाख देत आहे, आम्ही आमच्या बबधंदाला घेऊन गेलो तो आमदारला। काय म्हणले बारामतीला, अरे उठा, तुम्हाला काय मशीन मालकाला इतके पैसे असतात का? आज तुमची कारखानदारी कशी चालवणार आहे पुढच्या वर्षी तुम्ही? ह्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे? ह्याच्या पुढे आम्हाला जर अनुदान नाही मिळालं, आम्ही आत्मदहन करणार आहे मंत्रालयावर।
बरं. तर आम्हाला कटाळा आला या गोष्टीचा. किती दिवस थांबायचं, पैसे देऊन चोर. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव, पुणे, बारामती, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांना न्याय देऊ आणि जे गुन्हेगार आहेत त्या कुणालाही सोडणार नाही. तर आपण थोडा विश्वास ठेवला पाहिजे. हार्वेस्टर मशीन द्यायचे होते 141. यांनी पैसे जमा केले 2,000, 5,000, 41 लोकांकडून 8-8 लाखांनी. आत्ताच एक पहिला गुन्हा मला वाटतं पंढरपूर तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि असेच गुन्हे आता कोल्हापूरमध्ये दाखल होतील. काल पंढरपुरातले शेतकरी पुढे आले, त्यानंतर आज माढ्यासह अनेक भागातल्या शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.